अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. सध्या अधिक महिना चालू आहे आणि 11 तारखेला आहे अधिक महिन्याची एकादशी. त्यामुळे अतिशय सुवर्ण योग आहे. ज्यांना श्री गजानन विजय ग्रंथाचं 3 दिवसीय पारायण करायचं आहे त्यांच्यासाठी. तर पारायण कसं करायचं आहे, नियमांचं काय काय पालन करायचं आहे, किती अध्याय कसे घ्यायचे आहेत, पारायण कोणी कोणी करायचं आहे, या सगळ्यांबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. 10 तारखेला गुरुवार आहे आणि त्या दिवशी कमला एकादशी आहे. त्यामुळे 10 तारखेपासूनच पारायणाची सुरुवात करावी लागणार आहे. म्हणजे दशमीपासूनच पारायणाची सुरुवात करावी लागणार आहे. सर्वात अगोदर पारायण कुणीही करू शकतो. ज्यांना लिहिता वाचता येते ते सगळेजण पारायण करू शकतात. किंवा काही इच्छापूर्तीसाठी जर का तुम्हाला संकल्पयुक्त या पारायणाची सुरुवात करायची असेल, म्हणजे जसे की 5 पारायण, 7 पारायण, 11 पारायण, तसेही तुम्ही या संकल्पाला सुरुवात करू शकता. किंवा ज्यांना श्री गजानन महाराजांची सेवा म्हणून पारायण करायचं आहे 3 दिवसाचं, तर तुम्ही एकादशीला पारायण करू शकता. अतिशय छान योग आहे, तर त्या दिवशी तुम्ही पारायण करू शकता. श्री गजानन विजय ग्रंथामध्ये 21 अध्याय आहे. तर दशमी, एकादशी आणि द्वादशीला 3 दिवसीय पारायण करायचं आहे. 21 अध्याय आहेत, तर मग 7-7 अध्याय घेऊन आपल्याला पारायण करावं लागणार आहे. म्हणजे 7 अध्याय 10 तारखेला वाचायचे आहेत, 1 ते 7. त्यानंतर पुढचे जे अध्याय आहेत 7 अध्याय ते एकादशीच्या दिवशी वाचायचे आहे, म्हणजे 8 ते 15पर्यंत. आणि 16 पासून तर 21 पर्यंत मग दशमीच्या दिवशी अध्याय वाचायचे आहेत. तर तुम्हाला जर का समजा उपवास पकडायचा नसेल एकादशीचा, तर तुम्ही उपवास पकडू नका. ज्यांना एकादशीचा उपवास आहे ते एकादशीचा उपवास करून देखील श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करू शकता. पारायण कधी करायचं आहे, दिवसभरामध्ये तुम्हाला जसा वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही पारायण करू शकता. म्हणजे दशमीच्या दिवशी सकाळी करू शकता किंवा सायंकाळी प्रदोष काळामध्ये देखील तुम्ही पारायण करू शकता. 7 अध्याय घ्यायचे आहेत. आता समजा 7 अध्याय घ्यायला किती वेळ लागतो, तर दीड तास, जवळपास 1.25-2 तास पण नाही लागणार. दीड तासातच तुमचं पारायण होऊन जाईल. पहिले जे अध्याय आहेत म्हणजे 1 ते 7 किंवा 15, पहिले जे अध्याय आहेत 1 ते 7 किंवा 8 ते 15पर्यंत हे छोटे छोटे अध्याय आहेत, हे लवकर होऊन जातात. परंतु पुढचे जे अध्याय आहेत मग शेवटच्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी थोडासा वेळ लागू शकतो. तर मग तुम्ही तसं ठरवून घ्या की तुम्हाला अध्याय कधी वाचायचं आहे. त्या वेळेनुसार तुम्ही अध्यायाचं वाचन करू शकता. समजा तुम्हाला आता बसून थोडा कंटाळा आला किंवा आता बसू शकत नाही, तर तुम्हाला जर का बसून थोडासा त्रास होत असेल, खूप वेळ अध्याय वाचून झाले, तर मग तुम्ही म्हणजे ज्या दिवशी 7 अध्याय घ्यायचे आहे त्या दिवशी तुम्ही एकावेळी 4 अध्याय, त्यानंतर थोडंसं उठून मग नंतर 3 अध्याय वाचले तरी सुद्धा चालतात. म्हणजे जसं तुम्हाला सहन होईल, जसं बसता येईल त्या पद्धतीने तुम्ही अध्यायाचं वाचन करू शकता. नियमांचं थोडंसं बघूया की नियम काय काय फॉलो करायचे आहेत. तर ज्या दिवशी तुम्ही 7 अध्याय वाचाल, म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही 7 अध्याय वाचले, मग त्यानंतर तुम्ही गणगण गणात भोवती हा मंत्र म्हणा. दुसऱ्या दिवशी तुम्ही 7 अध्याय वाचले, मग गणगण गणात भोवती हा मंत्र म्हणा. तिसऱ्या दिवशी तुम्ही 7 अध्याय वाचले, मग गणगण गणात भोवती हा मंत्र 108 वेळेस म्हणायचा आहे. 3ही दिवस 108 वेळेस गणगण गणात भोवती हा मंत्र म्हणायचा आहे. द्वादशीच्या दिवशी श्री गजानन विजय ग्रंथाचे अध्याय वाचून झाल्याच्या नंतर अष्टकाचं वाचन करायचं आहे. त्यानंतर श्री गजानन महाराजांची आरती करायची आहे. त्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य काय दाखवायचं आहे, वरण भात, भाजी पोळी किंवा कुठलाही एक गोड पदार्थ, शिरा असेल किंवा महाराजांना जिलेबी पण आवडायची ती देखील तुम्ही दाखवू शकता. किंवा बाहेरून तुम्हाला आणायचं नसेल विकत, तर मग तुम्ही स्वतःच्या हाताने घरी शिरा बनवून किंवा खीर बनवून महाराजांना तुम्ही अर्पण करू शकता. त्यासोबतच महाराजांचा आवडीचा जो नैवेद्य आहे, पिठलं भाकरीचा जो नैवेद्य आहे, तो नैवेद्य महाराजांना आवर्जून दाखवावा तुमचं पारायण झाल्याच्या नंतर. समजा कुणाला आता दशमी, एकादशी, द्वादशीला जर का पारायण करायला जमलं नाही, तर मग तुम्ही गुरुवारच्या दिवसापासून सुरू करू शकता. किंवा तुम्हाला मनात जेव्हा वाटेल त्या दिवसापासून तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं अध्यायाचं वाचन करू शकता. त्यालाही काही हरकत नाही. 3 दिवसाचं तुम्ही ठरवून तुम्ही पारायण देखील करू शकता. म्हणजे आपण श्री गजानन महाराजांची आपल्याला भक्ती करायला त्यासाठी कुठलाही वेळ लागत नाही, काळ लागत नाही. सगळं शुभ असते. आपल्या वैष्णवांच्यासाठी सगळं शुभ असते. त्यामुळे तुमची जर का इच्छा असेल की दशमी, एकादशी, द्वादशीचं 3 दिवसाचं पारायण करायचं असेल तसं तुम्ही करा. किंवा तुम्हाला दशमी, एकादशी, द्वादशीला 3 दिवसाचं म्हणजे वेळ मिळाला नाही, तर मग तुम्ही कुठलाही शुभ दिवस किंवा तुमची इच्छा होईल त्या दिवसापासून तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करायला सुरुवात करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.